हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अगदी तिप्पट फुलणारी साबुदाणा बटाटा चकली, तीही अगदी अचूक प्रमाणामध्ये। या ठिकाणी चकली बनवण्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आहे तो आपल्याला घरातील कोणत्याही भांड्याच्या साहाय्याने मोजून घ्यायचा आहे। तुम्ही ग्लासच्या साहाय्याने किंवा एखाद्या छोट्या पातेल्याच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने साबुदाणा मोजून घेऊ शकता, म्हणजे यामध्ये गरम पाणी घालताना आपल्याला त्या मेजरमेंटचा उपयोग होईल। या ठिकाणी हा साबुदाणा 2 ग्लास झालेला आहे। साबुदाणा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे 1.5 पट गरम पाणी। या ग्लासनी आपला साबुदाणा आहे तो 2 ग्लास झाला होता। यामध्ये मी आता 3 ग्लास गरम पाणी घालणार आहे। कोणतेही उन्हाळी सामान असो ते आपण अंदाजे करण्याऐवजी अशा प्रकारे ग्लास, वाटी किंवा कोणत्याही भांड्याच्या साहाय्याने मोजून केलं तर तो पदार्थ आहे तो बिघडत नाही। या ठिकाणी मी 3 ग्लास पाणी आहे ते साबुदाण्यामध्ये ओतलेलं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला झाकून ठेवायचा आहे। रात्रभर हा साबुदाणा आपल्याला अशाच पद्धतीने भिजत ठेवायचा आहे। या ठिकाणी मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे हे प्रमाण परफेक्ट आहे। या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पाहू शकता रात्रभर साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे। आपण ओतलेलं पाणी सुद्धा साबुदाण्यामध्ये व्यवस्थित ॲब्सॉर्ब झालेलं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित साबुदाणा गरम पाण्यामध्ये भिजला की त्याच्या चकल्या सुद्धा खुसखुशीत होतात, अजिबात कडक होत नाहीत। या ठिकाणी 1 किलो बटाटा आहे तो व्यवस्थित कुकरमध्ये मी उकडून घेतलेला आहे। बटाटा आपल्याला अति प्रमाणातही उकडायचा नाही। या ठिकाणी बटाट्यावरची पूर्ण सालं काढून आपल्याला खिसणीच्या साहाय्याने बटाटा खिसून घ्यायचा आहे। या ठिकाणी बटाटा आपल्याला हाताच्या साहाय्याने किंवा मॅशरच्या साहाय्याने मॅशही करता येतो, पण त्यामुळे काही प्रमाणात बटाट्यामध्ये फोडी किंवा गाठी राहण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो बटाटा आहे तो खिसणीच्या साहाय्याने असा किसून घ्यायचा, म्हणजे अगदी मऊसूत बटाट्याची पेस्ट तयार होते। अशा पद्धतीने सगळा बटाटा आहे तो मी खिसून घेतलेला आहे आणि अगदी मऊसूत बटाट्याची पेस्ट तयार झालेली आहे। यामध्ये आता आपण रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजवलेला हा साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि चांगला एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचा आहे। या ठिकाणी मीठ किंवा तिखट घालायच्या आधी आपल्याला बटाटा आणि साबुदाणा आहे तो व्यवस्थित एकजीव करायचा आहे। आपण जेवढा हा साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मळू तेवढीच आपली चकली आहे ती करताना तुटणार नाही। या ठिकाणी घालूया चवीप्रमाणे मीठ। मी या ठिकाणी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने 1.5 चमचा मीठ घातलेला आहे। यामध्ये घालूयात 2 चमचे लाल तिखट। त्याच चमच्याने मी 2 चमचे लाल तिखटाचा वापर केलेला आहे। बरेच जण लाल तिखट उपवासाला खात नाहीत, ते लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची ठेचून सुद्धा यामध्ये घालू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही जर उपवासासाठी जिरे खात असाल तर यामध्ये जिरे सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा चकलीला टेस्ट चांगली येते। या ठिकाणी मीठ आणि तिखट घातल्यानंतर मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। आपण सुरुवातीला हे मिश्रण जेवढं व्यवस्थित मळू तेवढी आपली चकली आहे ती व्यवस्थित आपल्याला बनवता येते। या ठिकाणी पीठ आहे ते आपण थोडंसं चाखून सुद्धा बघू शकतो। जर तिखट मीठ तुम्हाला कमी वाटलं तर आणखीन थोडं वाढवू शकता, पण या ठिकाणी मी 1.5 चमचा मीठ आणि 2 चमचे तिखट वापरलं होतं आणि ते प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे। हे पीठ व्यवस्थित मळून झालं की आपण बनवूया साबुदाणा बटाटा चकली। या ठिकाणी चकलीसाठी पीठ मी शेवग्यामध्ये भरलेलं आहे आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या चकल्या आपण बनवू शकतो। चकलीचे जे वेडे आहेत ते घालताना थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे ही चकली जेव्हा आपण तेलामध्ये तळू तेव्हा ती फुलण्यासाठी जागा राहील। आणि अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत। 2 ते 3 दिवस आपल्याला चकल्या उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी 3 दिवसानंतर आपल्या चकल्या पाहू शकता एकदम व्यवस्थित वाळलेल्या आहेत आणि आता ह्या हवाबंद डब्यामध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायच्या आहेत। अगदी 1-2 वर्ष ह्या चकल्या व्यवस्थित टिकतात। या ठिकाणी आता मी तेलामध्ये चकली तुम्हाला तळून दाखवते। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता चकल्या आहेत त्या तेलामध्ये सोडताच फुलायला लागलेल्या आहेत। चकली व्यवस्थित आपल्याला फुललेली पाहायला मिळत आहे। चवीला सुद्धा या चकल्या खूप छान झालेल्या आहेत। कलर सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे।
अशा प्रकारे आपल्या खमंग खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकल्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।